वाशिममध्ये मतदार यादी काम करत असताना बीएलओ अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय। प्रशासनाने दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे। खामगाव येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी मिळाल्याने प्रशासन अधिक सक्षम होणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली कामांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 24 अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही संधी मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे। अकोला शहरासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे महसुली कामे अधिक जलद होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। गडचिरोलीतील आरमोरीत एका तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 4 लाखांची खंडणी उकळल्यानंतर त्याला बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या धक्कादायक प्रकरणी आरमोरी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय।